धर्मस्थळ प्रकरणावरून श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्यावर टीका करत त्यांच्या विरोधात चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे। बेळगावातील पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी धर्मस्थळ प्रकरणात प्रकाश राज यांनी हस्तक्षेप करू नये असे म्हटले। तसेच चित्रपट सृष्टीसह सार्वजनिक बहिष्काराची मागणी करत संबंधित संस्थांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश राज यांच्या छायाचित्रांची होळी करून निषेध नोंदवला। नेमकं काय म्हणाले प्रमोद मुतालिक पाहूयात। एक दोन दिवसामागं दावणगेरे जिल्हा हरिहरमध्ये एक सभेमध्ये सार्वजनिक सभेमध्ये प्रोफेसर भगवान मैसूरचा अत्यंत निर्लज्ज नीच हिंदू विरोधी धार्मिक विरोधी असलेला हा माणूस रामाबद्दल अत्यंत कीळ बोललेला आहे, अत्यंत अश्लील बोललेला आहे। तर मी सांगतो संविधान उल्लंघन आहे, कायदा उल्लंघन आहे, आपला विश्वास आपला हे हा नाश करणारा व्यक्ती। हे तुम्ही वैयक्तिक तुम्हाला रामाबद्दल आदर नसेल, पण आम्ही आदर करत आहे, लाखो आदर कोट्याधिपती ह्या देशात 10,000 वर्षापासून पूजत करत आहेत। तर त्या रामाला तुम्ही शिवाय देता? ह्या देशात कण कण मध्ये राम आहे, मन मन मध्ये राम आहे, ग्राम ग्राम मध्ये राम आहे। त्या रामाला तुम्ही अत्यंत अश्लील असभ्य वाक्य तुम्ही सांगता। तर मी सांगतो इमिडिएट सरकारने पोलीस डिपार्टमेंटने सो मोटिव्ह केस घालून अरेस्ट करून त्याला लाथ घालून जेलमध्ये घालावा। तुम्ही घातला नाही, तुम्ही काही ऍक्शन केला नाही, तर आम्ही त्याच्याबद्दल घरात घुसून मारावं लागतंय। आमच्या रामाबद्दल शिव्या दिलेला आम्ही हे सहन करणार नाही असं स्पष्ट सांगतो। अल्लाला शिव्या दिल्या असता तर काय झालं असतं? इतकं काय झालं असतं? भगवानला जिवंत जाळले असते। आम्ही शांत आहे, आम्ही कानूनबद्ध आहे, आम्ही कायदाबद्ध आहे म्हणून आम्हाला तुम्ही हे करता नाही। सरकारने गप्प बसणं हे चुकीचं आहे, ह्याच्यावर कारवाई व्हावं असं मी